कामकाज दरबारी रुजवावे. आरोपी राजाला दरबारी पेश करा. पंत आपल्या तर्फेचे कामकाज दरबारी रुजू करावे. आरोपी संभाजीराजे. वाचा पंत, हा रयतेचा दरबार आहे. इथे कोणी राजा नाही की कोणी राजपुत्र नाही. इथे उभा असणारा इसम हा फक्त आणि फक्त आरोपित आहे, हे ध्यानात असू द्या. आरोपित संभाजीराजे शिवाजीराजे भोसले, उमर 18 वर्ष, राहणार किल्ले रायगड. तुम्हावर फिर्यादी अनाजीपंत दत्तोजी सोनी, उमर 50, राहणार रायगड यांची वहीम फिर्याद ICJ. तुम्ही फिर्यादीचे नात्यातील कबिल्याकडील घरपणासाठी आलेल्या गोदावरी या सवाष्ण स्त्रीचे बलमर्दीने रायगडावरून हरण केले आहे. अनाजी पंत, पेश फिर्याद आपणास मंजूर. हे महाराज. आरोपित संभाजीराजे, तुम्हास आरोप मंजूर नाही, आम्हास आरोप साफ नामंजूर आहेत. मतलब गोदावरी तुमच्या कब्जात नाही. जी आहे, पण कब्जात नाही तर कैदेत. आम्ही त्याला राजरोजपणे आमच्या कैदेत घेतलेला आहे. कोण हेतूने आणि कोण अधिकारात? आपतेष्टांच्या मतलबी कारवाया वाढल्या होत्या. गोदावरीला भरीला घालून आमच्या विरुद्ध उभं करण्याचा कुठील डाव चालला होता. म्हणून छत्रपतींचे फर्जंद या नात्याने आम्ही त्याला आमच्या कैदेत घेतले आहे. कोण मतलबी माणसं आणि कसला कुटील डाव? आम्ही विचारतो, कोण आपणा खिलाफ 22 भरीस घालू पाहत होते? नाही महाराज, आम्ही त्यांचं नाव या दरबारात घेऊ शकत नाही. मग आपली सफाई ग्राह्य धरली जाऊ शकत नाही. या फिर्यादीच्या सुनावणीकामी खुद्द बाईला दरबारी पेश होण्याची आज्ञा व्हावी. तिच्या तोंडून गळ्याकोट्याची शहानिशा व्हावी असं आम्हास वाटतं. नाही, बाई माणसाला असं भरल्या दरबारी पेश होण्याची आज्ञा देणं योग्य नव्हे. अनाजी पंत, आरोपित म्हणून खुद्द युवराज भरल्या दरबारी उभे केले गेले आहेत हे तुम्ही विसरता आहात. पंत, बाईला अभय देऊन दरबारी हजर राहण्याची समज द्या. आणि तोपर्यंत आरोपित संभाजीराजे, जोपर्यंत तुमचे निर्दोषी पण सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हास तुमच्या कमरेची तलवार आणि गळ्यातील आई भवानीची कवड्यांची माळ वागवण्याचा कोण अधिकार? नाही 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 महाराज, वाटल्यास आमची गर्दन उतरवली जावी. खामोश. क्षमा करा महाराज, पण युवराजांचे दोषी पण सिद्ध होईपर्यंत आपण त्यांना अशा आरोपीची कशी देता येईल? आणि जर ते सिद्ध झाले तर आम्हास खात्री आहे ते स्वतः बोलल्याप्रमाणे आपली गर्दनच उतरवून देतील. ठीक आहे.
गोदावरी नाही राहिली हो. निसर्ग विधीचं निमित्त करून लिंगाण्याच्या एका उंच काता टोकावरून खोल दरी स्वतःला झोकून दिलं. अनाजीपंत शोक आवरा. वाईट एवढंच वाटतंय की तेलही गेलं आणि तूपही गेलं. शंभूराजांचं काय झालं? काय होणार? आरोपच सिद्ध न झाल्यामुळे त्यांच्यावरचा पहारा उठवण्यात आलाय. आणि साहेब आम्हाला आता चिंता वाटते हो. चिंता कशाची अनाजीपंत? शंभूराजांचा तापट स्वभाव हा राज्याच्या व आपल्या हिताचा नाही असं तुम्हीच म्हणाला होतात ना. राज्य चालवायचं असेल तर राजकारण करावंच लागतं. होय राणी साहेब, पण ते आता शक्य कसं होणार? रामराजे गादीवर कसे बसणार? आणि शंभूराजे जर गादीवर बसले तर आपण त्यांच्यावर खोटा आरोप केला म्हणून राजद्रोहाचा गुन्हा लावून ते आपल्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. पण मग त्याला आता पर्याय पंत? महाराज कर्नाटक मोहिमेवर संभाजीराजाला पाठवायचं म्हणताय. शंभूराजे जर या मोहिमेवर जाऊन फक्त शिकस्त झाली तर त्यांचं वजन वाढेल. एक प्रकारे संपूर्ण प्रजा जर आपला भावी राजा म्हणून स्वीकारेल आणि रामराजांना मात्र आयुष्यभर त्यांची सेवा करावी लागेल. नाही, हे होणे नाही. पंत याला उतारा काय? उतारा एकच. काही झालं तरी शंभूराजांना कर्नाटक मोहिमेवर जाऊ द्यायचं नाही. कसं ते तुमच्या हातात. आता तुम्हीच ठरवा. रामराजे राम बनून राज्य करणार की भरत बनून मोठ्या बंधूची सेवा करणार ते? नाही, माझं बाळ, माझा राजा राम नावातच राम घेऊन जन्माला आला आहे आणि तोच राज्य करणार. राणीसाहेब येतो आम्ही. आमच्या हालचाली आणि खास करून आमच्या 7 महालाकडे येण्यावर खासा नजरा ठेवल्याचे जाणवते आम्हाला. अनाजीपंत, गोदावरी जर आपण सांगितल्याप्रमाणे दरबारात जाऊन बोलली असती तर आता चित्र काही वेगळं असतं. पण तिला शंभूराजांचा फार कळवळा. त्यांच्या विरुद्ध बोलण्यापेक्षा स्वतःला संपवणं योग्य वाटलं तिला. इतकंच खरं की नाहक माझ्या गोदावरीचे प्राण गेले. पंत, लक्षात असू द्या, जे काही चाललं आहे ते माझ्याच नव्हे तुमच्या सुद्धा हिताचं आहे. जर शंभूराजे गादीवर आले तर सर्वात आधी तुमचं सुरनीस पद व त्यानंतर तुमचा बळी गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माझ्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी प्रयत्न करा. गोदावरीचं बलिदान माझ्या ध्यानात आहेच, तुमच्या सुद्धा असू द्या. हो नक्की. पण रामराजांना शंभूराजांचा जरा जास्त तळाला आलं. उद्या हातात आलेलं राज्य दादासाहेबांना सोपवून त्यांनी त्यांची चाकरी स्वीकारली नाही म्हणजे झालं. पंत, जिभेला आवर घाला. क्षमा असावी राणी साहेब, पण रामराजांचं जर शंभू प्रेम कमी नाही झालं तर उद्या शंभूराजांसारखे तेही रंगीन होतील निश्चित. येतो आम्ही. नाही, असं होऊन चालणार नाही. रामराजांना शंभूराजांपासून दूर ठेवण्यासाठी जातीनिशी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी फक्त त्यांची कर्नाटक मोहीम रद्द न करता ते रायगडावर सुद्धा राहणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. थांबा गोदावरी, नका असा प्राणत्याग करू. कोण जास्तीचं ओरडणं झालंय युवराज? येसू, काही वाईट स्वप्न पाहिलं का? येसू, तुम्हाला सुद्धा वाटतं आम्ही जबाबदार आहोत गोदावरीच्या जाण्याला? आम्ही ओढलं तिला आमच्या महालात? आबासाहेब आणि आऊसाहेबांच्या संस्कारात वाढलेला हा शिवपुत्र संभाजी इतक्या हलक्या चारित्र्याचा निघेल असं वाटतं आपल्याला? का बरं असा त्रागा करून घ्यावा? शंभू नावाचं हे वादळ जेव्हा या पदरात घेतलं तेव्हा येणाऱ्या सर्व परिस्थितीची जाणीव होती आम्हाला. अहो, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझ्या स्वारींवर. तुम्ही फक्त धीर गंभीरपणे या सगळ्याला सामोरे जा म्हणजे झालं. कसं सामोरे जायचं येसू? परके आणि कुरघोडी केली तर त्यांना सामोरे जाणं फार सोपं, पण स्वकीयानंच नाही येसू. आबासाहेबांसमोरच भरल्या दरबारात आरोपित म्हणून पेश होणं फार कठीण आहे. रयतेच्या नजरेत स्वतःबद्दल असे साशंक भाव पाहणं फार कठीण आहे. स्वारींनी आता कर्नाटक मोहिमेवर लक्ष केंद्रित करावं. एकदा का रणांगणावर उतरलात की हे सगळं काही विसरून जाल. कुणी कितीही कुरघोडा केला तरी आबासाहेबांच्या नजरेत तुमच्याबद्दल विश्वास आणि प्रेमच पाहिलंय आम्ही. होय, आमच्या आबासाहेबांकडून शिकावं तेवढं कमीच. मनात कितीही उलथापालथ चालू असली तरी शांत आणि निश्चल एखाद्या अथांग महासागराप्रमाणे त्यांच्या काही प्रमाणात जरी बोलू शकलो आम्ही तरी जीवन सार्थकी झालं असं समजू आम्ही. आणि हो, त्यांनी आमच्यावर टाकलेला कर्नाटक मोहिमेचा विश्वास सार्थ करून दाखवू आम्ही. बहुत श्रेष्ठ है आपके
महाराज. या चंद्रकांत. प्रणाम युवराज. एका मस्त बसा स्वीकार कीजिए युवराज. जगदंब. रानी सरकार आप भी स्वीकार कीजिए. या बसा कवी महाराज. तुमच्या गप्पा रंगू देत, मी जरा भोजनाची व्यवस्था पाहते आणि काहीतरी गोडधोड पण सांगते महाराजांवरचं संकट टळल्याबद्दल. युवराज आपकी आज्ञा हो तो एक बात पेश करना चाहते हैं. निसंकोच बोला चंद्रकांत. युवराज जो हुआ वो माँ भवानी की इच्छा. आप उसे भूल जाइए. शिवाजी महाराज जैसे पिता आपको प्राप्त हुए आपका सौभाग्य. हम कैसे बताएं आपको, आप कवि हैं. कवित्व ब्रह्मा का प्रसाद है. क्षमा और संयमन ही इसका स्वभाव है युवराज. कवि जी, हम हमारे आबा साहब पर कतई खफा नहीं होऊ सकते. अहो त्यांना माफ करण्याचा आमचा वकूफ नाही, पण सोयरा मातो शिवना मात्र आम्ही कधीच माफ करू शकत नाही. आज रायगडावर सावत्र पण जागा झाले तर संपूर्ण रयतेनं पाहिलंय. शांत हो जाइए महाराज. आप युवराज हैं. अहो जर तुम्हीच असे कौटुंबिक कलहात अडकून पडला तर या सामान्य रयतेनं पाहावं तरी कुणाकडं. आणि तो आपल्या आबासाहेबांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर परकीयांसोबत स्वकीयांबरोबरही कधी शारीरिक तर कधी वैचारिक 2 हात करावेच लागतील युवराज. कवीजी, जोपर्यंत आई भवानी आणि आबासाहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, आम्हाला ना परकीयांची भीती ना स्वकीयांची तमा. जी आज्ञा युवराज. आप विश्राम कीजिए. युवराज या गुणोजी सांगा कसं काय येणं केलं. खूप दिवस झालं प्रत्यक्ष भेट नव्हती, म्हटलं फेरफटका मारावा. स्वाभाविकच आहे. आमच्या आबासाहेब याने आमच्या थोरला अक्काबाई नानीबाई यांचा विवाह आपणासोबत लावून दिला आणि शिर्के भोसलेंच्या या साठेलोट्यामध्ये आपली बहीण येसू स्वराज्याची महाराणी झाली. त्यामुळे तुमचं येणं स्वाभाविकच. पण पिलाची काकांना नाही आणलं. हो, त्यांना आणलं असतं तर आमच्यापेक्षा येसूला जास्त आनंद झाला असता. आम्ही त्यांना याद फरमावलं असं सांगा. येसू भोजनाची व्यवस्था करा. आजचा भोजनाचा धाळा आम्ही गणोजींसोबतच घेऊ. येतो आम्ही. दादासाहेब, अहो बाबांना नाही का घेऊन यायचं? बरेच दिवस आमची ही भेट नाही. महाराणी, आम्ही आपल्याकडे एक विनंती घेऊन आलो आहोत. विनंती? ती आणि कोणती? हो, आपल्या लग्नामध्ये थोरला महाराजांनी आपल्या पिता पिलाजीराव शिर्क्याला वचन आमच्या नावे करून देण्याचं वचन दिलं होतं. युवराजांकडे मी महाराजांना याद करून दिलं तर फार बरं होईल. पण महाराज तर वतनदारीच्या संपूर्ण विरोधात होते. मग ते असे वचन कसे देतील? म्हणजे काय म्हणायचंय? आम्ही खोटं बोलतोय की आमच्या पिताश्री पिलाजीराव शिर्क्या खोटं बोलतोय असं म्हणायचं? नाही दादाश्री, आमच्या बोलण्याचा असा विपर्यास करून घेऊ नये. आम्ही स्वारींच्या कानावर हे नक्की घालू, पण हे आमच्याही मनाला रुचले नाही. हो, कसे रुचणार? महाराणी झालात तुम्ही. सर्व ऐश्वर्य पायाशी लोळत असताना माहेरच्या माणसांची काळजी कशी वाटणार? असो, येतो आम्ही. स्वारींनी भोजनाचा आग्रह केलाय ना, थोडं खाऊन गेलं तर त्यांनाही बरं वाटेल. म्हणावं, प्रथम वचनाचा शब्द पूर्ण होऊ दे, मग करून निवांत भोजन करावे. येतो आम्ही. प्रणाम युवराज. युवराज हा, चंद्रकांत, आपण केव्हा आला? आता चालू युवराज. युवराज, महाराज की तबीयत दिन ब दिन बिगड़ती जा रही है. शास्त्री बुवा प्रयत्नांची शिकस्त करत आहे, पण खाल्लेला अन्न पचत नाही. असा खोकला त्या ज्वाराची कणकी आणि पोटातलं अन्न न पचता जागीच गाठी होऊन पडला. आम्हा चिंता वाटते युवराज, आम्हा चिंता वाटते. युवराज, काहीतरी बोला युवराज. अहो, काहीतरी बोला. अहो, तुम्ही जर असे हातपाय गाळून शांत राहिलात तर कसं चालेल युवराज? कवीजी, आम्हाला शास्त्री बुवा भेटले होते. त्याने आबासाहेबांच्या तोंडून उलटून पडलेली मात्रा आम्हाला दाखवली. मग आमच्या आबासाहेबांना विषबाधा झाली आहे. काय युवराज? होय, कविभूषणचा सरजा सूर्य छत्रपती राजा आमच्या आबासाहेब मृत्यूच्या घर वेदाने वेढले गेले. आम्ही आई भावाच्या चरणी आमचा प्राण अर्पण करायला तयार आहोत. माझ्या स्वराज्याच्या पोशिंद्याच्या जीवाची भीक आम्हाला आईने घालत. शंभूराजे, अहो समर्थांच्या मठातून आलेल्या कल्याण स्वामीच्या चूर्णाने महाराजांना आराम पडतोय.
औषधाची मात्रा त्यांच्या पोटात ठेवते. अहो रयतेची पूजा अर्चा देवाने मान्य केली. माझा राजा बरा होतोय, माझा राजा बरा होतोय. गंभीर मामा, आबासाहेबांच्या तब्येतीत आराम पडतोय. आम्हाला त्यांच्या चरणाशी बसून त्यांची सेवा करायची. कवीजी या आपण. आम्हाला आबासाहेबांना आमचं नकशिका काव्य सुद्धा ऐकवायचंय. चला गंभीर मामा. हे महाकाली तेरी कृपा अपरंपार है, महाकाली तेरी कृपा अपरंपार है. महाराज साहेब, शंभूबा या. तब्येतीत आराम पडतोय ऐकून आनंद वाटला. आई भवानीने आमचं ऐकलं. शंभू, व्याधी साधी नव्हती आम्ही जाणतो. त्यामागील खलबतही बरे समजून हो. दाताखाली फसली तर जीभ तोडता येत नाही आणि म्हणूनच आम्ही कोण मारा हेच सबूर आहोत. युवराज, तुमचा जन्म झाला तेव्हा सासवडच्या हरभट शास्त्रींनी तुमची कुंडली वाचन करताना काय भाकीत केलं होतं माहिती आहे? काय आबासाहेब? साक्षात रुद्र अवतरला आहे. गडकोटावर राहील पण आप्तगणांकडूनच फसगत होण्याचा योग आहे कुंडली. तेव्हा तुम्ही सावधानगिरी बाळगावी. पण आबासाहेब, आम्हाला तर आपल्याच जीवितास धोका संभवतो. स्वराज्याच्या पोशिंद्याच्या जीवाला विष बाधा म्हणजे? शंभूराजे, गडावर काय बोललं जातं माहिती आहे? काय आबासाहेब? तुम्ही आम्हास अभक्ष प्रयोग करविला असे. नाही आबासाहेब, नाही नाही. आता आपणच आम्हाला विषाचा प्याला द्यावा. हे असला आरोप ऐकण्यापेक्षा मरण कमी दाताचं वाटे आम्हाला. शंभू, सबूर व्हा. अहो, ना तुम्ही मरणासाठी मोकळे आहात ना आम्ही मरणासाठी मोकळे आहोत. तुमच्या विषयी कोणी एके प्रकारे शक आमच्या मनी येणे स्वप्नातही शक्य नाही. आम्ही तुमचा स्वभाव जाणतो आणि म्हणूनच आज तुमचीच अधिक चिंता वाटते. युवराज, माथ्यावरचं छप्परच जर दगा देत कोसळू लागलं तर तक्रार करावी ती कुणाबद्दल? सार समजून असा, हुशार असा, सावध असा. या पण थांबा, आणखी एक गोष्ट सांगावी म्हणतो. समजाव्यानं घ्याल? जी आज्ञा आबासाहेब. कर्नाटक मोहिमेवर आम्ही जातीनं जावं म्हणतोय. रायगड तुमच्या अखत्यारीखाली राहावा हे राणी साहेबांना मानवत नाही आणि त्यांना आता आणखी काही सांगावं यात आमचंच मन नाही. तेव्हा तुम्हीच समजाव्यानं घ्याल? गुमान झाला? जी आबासाहेब, आपण त्यात तो कौल प्रसाद आहे आम्हाला. शाबास, आम्हास हाच विश्वास होता. असो, दसऱ्याचा मुहूर्त धरून आम्ही गड उतारू होऊ. तेव्हा तुम्ही शृंगारपुरी पिलाजीरावांकडे ठाण व्हावे. आबासाहेब, एक अर्जी होती. आज्ञा असेल तर पायी रुजू घालीन म्हणतो. बोला. आम्ही जातीने आपल्यासोबत कर्नाटक मोहिमेवर येऊ म्हणतो. रायगड आणि मागील जाप्ता एक सरीने सोयरा मातोश्रींच्या अखत्यारीखाली राहू द्या. म्हणजे आम्हीच जर नसू तर सारे प्रश्नच निघाले लागतील. शंभू, हे राजकारण मनाच्या उमाळीवर चालत नाही. एकदा तुम्ही आणि आम्ही आग्र्यात एकत्रितरित्या फसलो होतो. पुनश्च असे घडले तर स्वराज्याचे स्वप्न भंग पावेल. तेव्हा आम्ही जे सांगतो ते नीट लक्ष देऊ नये का? जी आज्ञा. समर्थांचा बोध हमेशा ध्यानी ठेवा. मराठा ती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. ध्यानात ठेवा, राजियांना सुद्धा प्रसंगी 2 घरे मागची चाल खेळावीच लागते. हे राज्य तुमचे नाही, आमचे नाही, राणी साहेबांचे देखील नाही. हे श्रींचे, आईंचे राज्य. इमानाने कैक जीव आजवर त्यासाठी खर्ची पडले आहेत. राणी साहेबांच्या मनी लालसा पैदा झाली. त्या राजारामांना पुढे घालून काही बाही करू पाहतात आम्ही खूप पारखून आहोत. तेव्हा तुम्ही समजाव्यानं घ्यावं, मंत्रीगणांशी जुळवून घ्यावं. फार मोठं कार्य आई भवानीनं आपणा भोसल्यांवर सोपविलं आहे. आबासाहेब, या चरणांची धूळ मस्तकी घेऊन सांगतो, या दौलतीचा कवडी इतकाही लोभ आम्हाला नाही. आम्ही आमच्या आबासाहेबांसाठी आणि स्वराज्यासाठी एक डाव काय, लाख डाव मृत्यूला कवळ घालू. शंभूराजे,
आपले हे बोल ऐकून आम्ही धन्य झालो. याव्या आपण. स्वारींनी आज एकांगी थाळा घ्यायचा निर्णय घेतला, हेच ठीक झालं. होय, आता आमचा भरोसा आम्हालाच. राणी साहेब, कित्येक दिवस झाले आपण एकत्र थाळाच घेतला नाही. यास बसा, आज आपण एकत्रच थाळा घेऊ. स्वारींना सांगणं विसरूनच गेलो आम्ही. आम्ही नवस बोललो आहोत. उपवास आहे आमचा. असं? मग आम्ही घेऊ. जी. कसला नवस बोललात? स्वारींना आराम पडावा म्हणून वाजजाईला साकडं घातलं होतं आम्ही. धास्त वाटते आता. सावधानगिरीचा इशारा द्यायला आलो आहोत. कसली सावधानगिरी? युवराज दिसतात तेवढे सीधे नाहीत. खामोश. कुणासमोर कुणाबद्दल कोण ढंगानं जबान ढिली सुटली आहे याचे भान ठेवा. ध्यानात ठेवा, लहानपणीच आईचं छत्र हरपलं असलं तरी युवराज पोरके नाहीत, एकटे नाहीत, कपटी तर मुळीच नाहीत. तुम्ही हुशारीनं डाव खेळू पाहताय. तुम्ही त्यांना सौते मानता, त्यांना पाण्यात पाहता. दौलतीच्या लोभापायी तुमचा तोल ढळत चालला आहे. तुम्ही विसरता हा सावत्रपणाच्या वागण्यानं घडलेलं रामायण. दौलतीच्या लोभापायी तुमचा तोल ढळत चाललेला आहे. याद राखा, शंभू राजांविषयी जर असं काही कपट रचाल तर ध्यानात असू द्या. निघा आता. थांबा. आणखी एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐका. जर युवराज संभाजी राजांनी दिला तर विषाचा पेला सुद्धा आम्ही भरल्या दरबारा समक्ष मंत्रीगणांच्या साक्षीनं आनंदानं प्राशन करू. कारण या सिंहासनासाठी 9 वर्षांची उमर असताना ते राजपुतांच्या गोटात पोलीस राहिले आहेत. मथुरेहून या मुलकापर्यंत अंगी कपनी परिधान करून एकटे वणवण पायपीट केली आहे त्यांनी. आणखी एक भीतीनं असेल कदाचित, पण तुम्ही विसरता आहात तुमचा नवस केव्हाच फेडून झालाय. आमचे प्राण इतके स्वस्त नाहीत. आमच्यावर विष प्रयोग झाला त्याची किंचितही भीती आम्हास नाही. परंतु आमच्या या व्याधीचा आधार घेऊन जर तुम्ही त्या शंभू राजांना गोवू पाहत असाल तर याद राखा, निघा आता. हंबीरराव, आमच्या कर्नाटक मोहिमेची पूर्ण तयारी झाली? जी राजा, समधी तयारी झाली. ठीक आहे. उद्या सकाळी पहिल्या प्रहरास आपण कूच करू. यावे आपण. शंभूराजे, आपले महाराज कर्नाटक मोहिमेत यशस्वी घोडदौड करत आहे काने येत आहे ना आपल्या? होय कवीजी, आबासाहेबांचा विजयी वारू असाच उधळत राहू. कवीजी, आम्ही भूषभूषण हे काव्य लिहित असता असे लक्षात येते की आदर्श राजाची सारी लक्षणं तर आमच्या आबासाहेबांमध्ये आहेत. होय युवराज, मेधावी मतिमान दक्ष
मेधावी मतिमान दक्ष धर्मात्मा आचिन असूय स्मरण तू पंकृत वृद्धाप सेविय शुरोन व्यसने अविसंवादी दीर्घदर्शी जित क्रोधो जितेंद्रिय अर्थात बुद्धिमान सावध क्षमाशील मृदू अंतकरणाचा धर्मशील पण असूया नसलेला वृद्धांचे अनुसरण करणारा आणि केलेले उपकार जाणणारा दूरदृष्टीचा शूर असूनही व्यसनी नसलेला अविसंवादी बुद्धी नसलेला आणि क्रोधावर विजय मिळवला असा राजा असावा. नदीदंडो न निर्दंड व्यवहारे प्राप्त समपुत्र रिपुण लोकाधिहार दुपरिग्रह अर्थात अति कावेवाद नसलेला आणि कायदा अति ढिलाई न सोडणारा गरीब असो वा साक्षात स्वतःचा पुत्र दोघांची पण समतोल राखणारा गरिबांचे रक्षण करणारा आणि दृष्टांचे निर्धारण करणारा असा राजा असावा. वा वा युवराज, काय अप्रतिम रचना केलीत आपण. युवराज, पण थोडं विषयांतर करतो. मगाशी इथे येताना मोगलांचा एक हरकारा हा एक कलिता घेऊन आपणास भेटावायचा अशी हुज्जत घालत होता, पण आम्ही त्याला तिथेच थोपून हा कलिता आपणापर्यंत आणला आहे. युवराज वाचा कवीजी. मशहूर नाम दाम दौलत हूँ शाहजादा शंभू, आपको कर्नाटक मुहिम पर ना भेजते हुए आप पे जो जुल्म हुआ है इसके लिए हमें बहुत खेद. आप जैसे वीर को रण के मैदान से वंचित रखना ये कैसा न्याय. हम आपको हमारे साथ शामिल होने का खुली मित्रता से प्रस्ताव रखते हैं. साक्षात मोगली गोटात दक्षिणेचा मुलूक मारण्यासाठी कैसे व्हावे हे. हा दिलेर वारंवार आम्हाला खलिते धाडून काय साध्य करू पाहतोय. त्याला जर वाटत असेल आम्ही आबासाहेबांवरच्या रागापोटी त्याला सामील होऊ, तर त्याला म्हणावं ही मोगलांची पद्धत आमच्यामध्ये नाही. कवीजी लिहा. जी युवराज. मशहूर अनाम दाम दौलत हूँ लष्करे सालार दिलेर सुबे दक्कन बजानिक शंभू उपरी विशेष कान दिले खत पावले. या समयास आमचे आबासाहेब दक्षिण मोहीम पर असतात. मागील सर्व राबता त्यांनी एक सरीनं आमच्यावर सोडला असेल. बरी गत धरून खलिता धारिला, पण आम्हाच इमान आमच्या बाप दाद्यांचे तुम्हाकडे येऊ हे कैसे मनी धरता. हे होणे नाही जाणीजे. कवीजी त्या हा खलिता धाडून त्या दिलेरला स्वराज्याचा इमान इतकं स्वस्त समजला हा दिलेर. जी युवराज. युवराज, एक बोलायचं. बोला कवीजी. युवराज, एक भीती वाटते. या आपल्या सोके सुरू केलेल्या बेमानीची खबर मोगलांना मिळून आपल्या भावनांचा फायदा करून घेण्यास गनिम टपून बसले. आपण सर्व जाणता. हुशार असा युवराज. कवीजी आपण निश्चिंत असा. आम्हाला हे नवीन नाही. कवीजी आम्ही पाचाळला सिद्ध केलेल्या माता भद्रेची रोज पूजा अर्चा होते, पण समर्थांकडून आलेल्या स्वामींनी आई भद्रे समोर कलशाभिषेक करावा हे सांगितलं आहे. त्यामुळे आपणास तंत्रसिद्धी प्राप्त होईल आणि पोटी येणाऱ्या अपत्याचं अरिष्ट टळेल. जशी स्वामींची आज्ञा. कवीची मग वाट कसली पाहता. तयारी करा. येत्या पहिल्या मुहूर्तावर आपण कलशाभिषेकाचा विधी आटोपून घेऊ. जी युवराज, आज्ञा असा. अनाजी पंत, आमच्या कर्नाटक मोहिमेवरील सर्व खर्चाचा ताळमेळ तपासून पाहावा. स्वराज्याच्या तिजोरीवर किती भार पडला याची शहानिशा व्हावी. तुर्तास तरी दुसरी मोहीम हाती घेणं शक्य नाही. त्यामुळे आर्थिक गणित बिघडायला नकोत. हे महाराज, पण काय पंत, रयतेकडून घोडा करावायचा साराच जर माफ होणार असेल तर आर्थिक गणित कशी काय जुळवता येणार महाराज. मतलब सारा तर आपण गोळा करतोच आहोत, मग माफ करण्याचा संबंध आलाच कुठे. क्षमा असावी महाराज, पण आपण कर्नाटक मोहिमेवर असताना खुद्द संभाजीराजाने शेतकऱ्यांचा सारा माफ केला आहे. अनाजी पंत, स्वराज्याचे सुरनीस आपण असताना शेतकरी विश्वासानं तुमच्याकडे यायचं सोडून शंभूराजांकडे का जात आहेत याचा विचार व्हावा. हे महाराज,
महाराज, आम्ही याची स्वतः शहानिशा केली. अहो, शंभूराजांनी सरसकट सारा माफ न करता यंदाच्या वर्षी पीक न आल्यामुळे यंदा पुरता माफ करून पुढच्या वर्षी दोन्ही सारा एकदम भरायला सांगितलंय. त्यात चूक ते काय? योग्य तोच निर्णय घेतला आहे शंभूराजांनी. परंतु शंभूराजांनी सुद्धा हा निर्णय घेत असताना स्वराज्याचे सुरनीस या नात्यानं अनाजी पंतांना विश्वासात घेणं योग्य ठरलं असतं. असो अनाजी पंत, आम्ही जातीनं माग घेऊ याचा. यावे आपण. हे महाराज. थांबा सर सेनापती. हंबीरराव, आम्ही कर्नाटक मोहिमेवर असताना रायगडावरून येणाऱ्या खलित्यांमध्ये शंभूराजे आणि दिलेर खान यांच्यातील संधानाबाबत कळविण्यात आले होते. दिलेर हा खादकी कपटी माणूस स्वराज्याला खिंडार पाडण्यासाठी त्याचा हा डाव चालला असावा. आम्हा शंभूराजांची चिंता वाटते. महाराज, अहो, दिलेर लाख खाली तर धाडेल हो, पण त्याची तर न कळण्या एवढे शंभूराजे कच्चे नाहीत. महाराज, लहान तोंडी मोठा घास, पण आम्हाला असं वाटतंय की हा विषय वाढवून चढवून आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. आणि तशीच जर शंका असेल तर आपण फक्त आज्ञा करा, त्या दिलेराला मराठीच्या चळवळीची धार दाखवतो. महाराज, थोडं एकांतात बोलायचं होतं. राणी सरकार, इथे कोणीही परक नाही. बोला आपण. शंभूराजांचं दिलेर सोबत असं उघड उघड खलिते धाडणं यानं स्वराज्यामध्ये अस्वस्थता आहे. आम्ही रयतेच्या मनाची अस्वस्थता जाणतो आणि आपल्या देखील. महाराजांनी अनावश्यक यात आम्हाला दोष देऊ नये. दिलेर सारख्या गनिमाशी जेव्हा युवराज खलित्यांची हात मिळवणी करतात, साक्षात स्वामींच्या जीवाचं बरं वाईट व्हावं म्हणून शाक्तपंथीयांच्या भरीला पडून कलशाभिषेक करतात, तेव्हा शंका येणं स्वाभाविक नाही का? महाराज, एकदा धन्याने युवराजासनी सामने याच करा बोलावं. जे असेल नसेल त्याचा साथ जाब विचारावा. अहो, किती रागीट असले तरी फार हलव्या मनाचे आहेत. ते पिथरले असतील, त्यांच्या आबासाहेबांना भेटले की शांत होतील. अहो, कन्या रत्न झालंय त्यांची, पण तो आनंद साजरा करायला कोणी नाही सोबत. एकदा तुम्ही पण एकदा नातीचा चेहरा बघितला की आपला पण कर्नाटक मोहिमेचा सगळा थकवा कुठच्या कुठे निघून जाईल. हंबीरराव, तुमचं म्हणणं पटतंय आम्हास, पण जर खरोखरच युवराज असे वागले असतील आणि हे सत्य असेल तर युवराज आमच्या समोर ते मान्य करतील. आणि जर तसं नसेल तर आमच्या विचारण्यानं कोण यातना होतील त्यास. आम्हास कलशाभिषेकाचं जराही भय नाही. आमच्या जीवाचं जे काही बरं वाईट व्हायचं असेल ते कोणाच्या इच्छेनं नव्हे तर साक्षात आई जगदंबेच्या इच्छेनंच होईल. पण आम्हास खास वाटते की या स्वराज्याच्या बरी वाईटाची. स्वराज शंभूराजांच्या मनी जर खरंच या सिंहासनाची हवा सुटली असेल आणि ते दिलेर सारख्या कडव्या पटाणी गणिमाशी हात जोड करत असतील याची शहानिशा झालीच तर आम्हास रक्ताचं नातं पडतं सारून त्यांचा कठोरपणे बंदोबस्त करावाच लागेल. पण यापूर्वी शंभूराजांना एक संधी देण्याचा विचार आमच्या मनी आहे. महाराजांनी स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्याला आजपर्यंत जी शिक्षा दिली ती फक्त याद असू द्यावी. राणी साहेब, आम्ही काही एक विसरलेलो नाही आहोत. जगदंब जगदंब. आम्ही पाचाडला आऊसाहेबांच्या समाधीचं दर्शन घेऊन येतो. तिथेच आम्हास मनशांती लाभेल. येतो आम्ही. महाराणी, अहो, शंभूराजांच्या मातोश्री सईबाई त्यांना 1.5 वर्षाचं ताण सोडून देवाघरी निघून गेल्या. तेव्हापासून त्यांनी तुम्हाच नाही म्हणलं. मग लेकराचा असा आकस का? दादाश्री, तुम्ही आमचे सख्खे बंधू. तुम्हाच वाटत नाही राजारामराजे गादीवर बसावे? महाराणी, आम्ही या स्वराज्याचे सर्वमत म्हणून सांगतो, हा अट्टहास सोडा. कारण या फकस्त आणि फकस्त आम्हास विनाश दिसतोय. येतो आम्ही.
आज आमच्या कन्येचं बारसं रायगडी बाळंतविडा रायगडी खलिता धाडून 4 दिवस झाले. आम्हास खात्री आहे आज आबासाहेब स्वतः बाळंतविडा घेऊन आपल्या नातीला आशीर्वाद द्यायला येते. राज, बाळंतविडा आला आहे. आला म्हणजे आबासाहेब आले. अहो सामोरं जायला पाहिजे, सिद्धता करा. पण युवराज, थोरले स्वामी नाही आलेत. नाही म्हणजे हा खलिता होता. स्त्रियासह विराजित अखंड लक्ष्मी अलंकृत युवराज शंभूराजे प्रति अनेक उदंड आशीर्वाद. उपरी विशेष वज्रचुडे मंडित सौ सुनबाईस कन्या रत्न जाहले. वृत्त ऐकून परम संतोष झाला. आता विशेष करून लिहिणे ते पत्र देखून जरुरीने सज्जनगडी कूच होणे. समर्थ चरणी रुजू होऊन चित्ता शांती लाभेल तसे करणे. समर्थ देतील तो बोध सावधपणे मनी धरणे. मनी भले बुरे जे असेल ते समर्थ चरणी ठेवणे. विशेष काय लिहिणे जाणीचे. म्हणजे आमच्या आबासाहेबांच्या मनात सुद्धा आमच्याबद्दल संदेह. समर्थ चरणी भले बुरे ठेवा. असं काय भले बुरे आणलं आम्ही मनी? अडला रयतेला धारा माफ केला हे की स्वतःच्या अपत्याच्या अरिष्ट निवारणार्थ कलशाभिषेक विधी केला आहे? आबासाहेब कसली आज्ञा दिली ती? आम्हाला सज्जनगडी नाही तर तुमच्या पायाची शांती मिळेल. आबासाहेब आम्हाला तुमच्याजवळ बोलावून घ्या. आम्ही युवराज झालो आणि आमच्या आऊसाहेबांना आम्ही पोरकं झालो. महाराणी झालेल्या सोयरा मातोश्रींना आमचं युवराज पण रुकलं. हरल्या दरबारात आम्हाला आरोपित म्हणून पेश करण्यात आलं. ब्राह्मण सुवासिनीच्या आत्महत्येस आम्हाला जबाबदार धरण्यात आलं. कर्नाटक मोहीम हातची काढून घेण्यात आली. आमच्या कलशाभिषेकाच्या विधी चुकीची माहिती भरून आबासाहेबांपर्यंत पाठवला. आई भावाने अजून किती अपमान मानून ठेवलेस? युवराज म्हणून हा इतकी परीक्षा पुरे नाही का? असं नावाचा युवराज पण भोगण्यापेक्षा सेनापती म्हणून मंगळाची ताकद दाखवण्याची संधी का शोधू नये आम्ही? नको हा राजमुकुट, नको हे काटेरी सिंहासन, नको. आम्ही दिनारच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतलाय. जिवाजी कृष्णा वेंडेच्या पवित्र संगमातून मैत्री गाठण्यासाठी नौका तयार करा. आबासाहेबांच्या प्रेमाला पोरका झालेला शिवपुत्र संभाजी अशिवाकडे चाललाय. जोपर्यंत दिनारच्या गोटात राहून त्यातच पारिपत्य करून राज्य निर्माण करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आबासाहेबांना सोडून दाखवणार नाही. आम्हाच माहिती आहे दिनार घातकी आणि क्रूर आहे, पण आम्हाला काय भीती? आम्ही सुद्धा शिवाजी नावाच्या सिंहाचे, संभाजी नावाचे छावे आहोत. यावं हंबीरराव. अनाजी पंत, आपण सुद्धा आलात, बरे झाले. आम्ही पन्हाळ्यावर जायला निघालोय. महाराज एक बोलावं म्हणतोय. अहो वाट चुकले लेकरू घरात परत आलं तर त्याला शिक्षा न करता मायेने जवळ घ्यावं असं म्हणतात. शंभूबार चुकले असतील पण त्यांची नियत साफ होती. अहो मनाची घुसमट काढ्या त्याने हे चुकीचं पाऊल उचललं. पण तुमची माया चोर म्हणून आज ते दिलेरच्या गोठातून सही सलामत स्वराज्यात परत आले. एकदा समजून घ्यावं त्यासनी. सर्वपद हो महाराज योग्य तोच निर्णय घेतील याची संपूर्ण प्रजेला खात्री आहे. हंबीरराव, हाताला घाण लागली तर हात स्वच्छ करायचा असतो, तलवारीनं कापून काढायचा नसतो. स्वराज्यावर औरंग्या नावाचं भलं मोठं संकट चालून येत आहे. अशा वेळेस स्वराज्याचे हात मजबूत असायला हवेत हे आम्ही जाणतो. स्वारी पन्हाळ्यावर जाते ऐकलं, काळजी वाटली. पन्हाळ्यावर स्वारींनी जरा सबुरीनं घ्यावं ते सांगायला आलो आहोत आम्ही. मतलब स्वारींचा स्वभाव करडा. रांजेकर पाटलानं बद अंमल केला म्हणून त्याचे हातपाय कलम करण्याचा स्वारींनी हुकूम फरमावला. खंडोजी खोपड्यानं चुगल केली तर त्याचे हातपाय कलम करविणं झालं. शंभूराजांचा कसूर तर केवढा मोठा, साक्षात गलिमांना सामील होण्याचा. भलतीच सजा फरमावून बसाल याचं भय वाटतं आम्हास. राणी साहेब,
आम्ही कारभारी मामल्यात जनाची मदत केव्हा घेत नसतो. आम्हास योग्य वाटेल ती सजा आम्ही युवराजांस देऊ. येतो आम्ही. महाराणी, अहो शंभूराजांच्या अतिप्रेमापोटी तुम्ही राजाराम राजांच्या अतिप्रेमापोटी तुम्ही शंभूराजांचा मर्यादेपलीकडे राग करायला लागलात. महाराणी म्हणून नाही, पण रक्ताची बहीण म्हणून सांगतो. सावरा, अजून वेळ गेली नाही, नाहीतर फक्त पश्चाताप शिल्लक राहील. केवढा पोळका आहे ना शंभूराजांचा. ज्यावेळी हात पोळतील त्यावेळी हुशारी येईल आमच्या दादासाहेबांना. नाहीतर काय, केवढा अक्षम्य गुन्हा, प्रत्यक्ष शत्रूच्या बोटात सामील होण्याचा. खरं म्हणजे याला कठोर शिक्षा व्हायला हवी, पण उलट हेच त्यांना पाठीची घालू पाहतायत. पण तर या आपण जी महाराज. आज जर शंभूराजांना दिलेरला भेटल्याबद्दल शिक्षा झाली तर आमच्या राजाराम राजांच्या गादीवर बसण्याचा मार्ग कायमचा मोकळा. शंभूराजे, महाराज साहेब, उठा. जिंकला सह्याद्री, झाले तुमच्या मनाजोगते मोगलाईत. शरम वाटते आम्हास तुमची. हेच का होते आमचे ना आमच्या आऊसाहेबांचे संस्कार. केवढे मनसुबे बांधून होतो तुमच्या बाबतीत. हे राज्य तुम्ही एकट्याचे समजण्याची गफलत केलीत. हे देवाधर्माचे राज्य, गोर गरीब रयतेचे राज्य आहे. ही भोसल्यांची खाजगी मिरास नव्हे. जंजिऱ्याला मान ठोकून कोकणपट्टी मारायला टपलेल्या सिद्धीला चरप देता येत नाही याची खंत बाळगा. तिकडे समुद्र सपाटीला टोपीकर आमचा खांदेरी बेटावरचा जलदुर्ग उठवू देत नाही याची जरा चिंता करा. आज ना उद्या खुद्द औरंगजेब बड्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून येईल याचा जरा अंदाज बाळगा. एकीकडे तुमचं अण्णाजींसारख्या आसामीशी पटत नाही, महाराणीशी तुमचं जमत नाही. अहो, आम्ही तर मुरारबाजी बाजी प्रभू देशपांडे यांच्यासारखी शत्रू गोटातून स्वराज्यावर हत्यार उचलून चालून आलेली माणसं सुद्धा वळून मार्गी लावली. तुम्हाला ते कधी साधणार? बरं झालं आज आऊसाहेब हयात नाहीत, नाहीतर त्यांच्या खुशीत सुखी होणारे तुम्ही दिलेर सारख्या कडव्या पटाणी गनिमाला जाऊन मिळालात ही खबरच ऐकून त्या कायमच्या शांत शांत झाल्या असत्या. हो नको आबासाहेब, नको. चूक झाली आमची. मन चाहेल ती शिक्षा आम्हाला फरमावावी, पण एका शब्दांची वार आम्हाला सहन नाही होणार. उठ लेकरा, असा कसा रे चुकलास? कुठे गेला होतास रे? आबासाहेब फार घुसमट झाली आमची. आपण सुद्धा आमच्या हेतूबद्दल साशंक झाला की काय असं वाटायला लागलं. आईच्या मायेला पोरकं झालो, जिजाऊच्या प्रेमाला सुद्धा बारकं झालो. आम्हाला दौलत नको आबासाहेब, आम्हाला आपल्यासारखा पराक्रम करायचा आहे, स्वराज्य वाढवायचंय. पण हा चोखियांचा द्वेष आमच्याच कपाळी का? आम्ही चुकलो आबासाहेब, आम्ही नालायक ठरलो, आम्ही पोर अट्ट करत राहिलो. आपला जाणता दिल आम्हाला कधी कळलाच नाही. आपणही आमच्या हेतूबद्दल साशंक झालात की काय असं वाटायला लागलं. शंभूराजे, स्वराज्याच्या पोशिंद्याला असं भावनिक होऊन नाही चालत. आम्हास चिंता तुमच्या जाण्याची नव्हे, तर दिलेर सारख्या कडव्या पटाणी गनिमाच्या गोटातून सही सलामत स्वराज्यात परत येण्याची होती. युवराज, तुम्ही या स्वराज्याचे वारस आहात हे ध्यानात असू द्या, पण राजारामांना सुद्धा सोबत. आबासाहेब, आम्ही राजारामांना परक मानत नाही. आबासाहेब, आम्ही या चरणाची सौगंध घेऊन सांगतो, या दौलतीचा गवडी इतकाही लोभ आम्हाला नाही. पण आपण खंबीर असा, एकटे आम्हाला नाही तर कित्येकांना आपण पित्याच्या ठाई आहात. शंभूराजे, आमची चिंता नसावी. औरंगजेब फार मोठी फौज घेऊन स्वराज्यावर चालून यायच्या विचारात आहे.
आम्हास खात्री आहे त्याला थोपविण्याची ताकद फक्त आणि फक्त तुमच्याच मनगटात आहे. पण याद राखा, 2 वेळा त्या औरंग्याच्या हातून तुम्ही सही सलामत निसटला आहात. पुनश्च त्याच्या हाती सापडणार नाहीत याची काळजी घ्या. आता फार काळ आमचा भरोसा नाही. पन्हाळ्यावरच असा आम्ही रायगडी कूच करतो आहोत. ध्यानात ठेवा, सगळ्यांना सोबत घेऊन चला. पण वारंवार संधी देऊनही सुधारणार नसतील तर शासन करा. स्वराज्य व राजा यांच्या विरोधात बंडाळी करणाऱ्यांना कठोर शासन करा. प्रसंगी हत्तीच्या पायी द्या. राजाला अनुशासन अंमलात आणणं फार गरजेचं असतं. योग्य वेळ आली की आम्ही स्वतः आपणास खलिता धाडून रायगडावर बोलावून घेऊ औरंग्याच्या पारिपत्याची आखणी करण्यासाठी. आई भवानी तुमचं भलं करणार थोर आहे. ध्यानात असू द्या आमचा सल्ला. येतो आम्ही. साहेब, आम्ही पन्हाळ्यावर खलिता धाडून आज 4 दिवस झाले. शंभू भाळ अजून का येत नाही आम्हाला भेटायला रायगडावर. आमच्या शरीरी व्यथा झाली असता मोरोपंत, हंबीरराव, पुतळा राणी कोणीच कसं येत नाही आमच्या भेटीसाठी. आम्ही पाठवलेल्या एकाही खलित्याला जाब येत नाही. याचा अर्थ काय? ही माणसे मुजोर झाली की तुम्ही चुका झालात. महाराज, माफी असावी. खलिते आम्ही जातीने धाडले होते, पण येणाऱ्यांचीच पावले जड झाली असतील तर. एवढी कदर असती तर गलिमाच्या गोटात जातेच कशाला. राणी साहेब, आम्हाला आमचा शेवट दिसतोय. आता तरी हे सोडा. जी महाराज. आम्हास आमच्या शंभू भावाला भेटायचंय. त्यास निरोप धाडा. जी महाराज. पंत, रायगडावरचा एकही खलिता पन्हाळ्याला जाणार नाही याची जातीनं काळजी घेताय तुम्ही. ती तशीच चालू असू द्या. पन्हाळ्याचे खलिते पण रायगडावर पोहोचू देऊ नका. खलिते ताब्यात घेऊन घोडेस्वारांना त्यांच्या घरी धाडा. हा, रायगडावर मात्र ते पोहोचवल्याची वर्दी द्या. हे महाराज, शंभूराजांना महाराजांचा आजारपण कळायला नको. शंभूराजे जर रायगडी आले तर महाराज भावनेच्या घरात येऊन सगळं काही त्यांना सपोर्ट करून मोकळे होतील. येतो आम्ही. आमच्या आबासाहेब आम्हाला रायगडी का यात फरमावत नाहीत की आबासाहेबांच्या आजारपणाचा फायदा घेऊन बंदिस्त गडावरून खलिते खाली उतरत नाही. आबासाहेब आपली याद आम्हाला स्वस्त बसू देत नाही. आई भावानी आमच्या भावना आमच्या आबासाहेबांपर्यंत पोहोचवा. शंभूबाळ, अजून का राग धरलाय तुम्ही तुमच्या आबासाहेबांवर? आम्ही रागावलो कारण तुमची अधिक चिंता वाटते आम्हास. आमच्या पाठीमागे आपलीच माणसं तुमचा घात करतील याची भीती वाटते. शंभूबाळ, एकदा सगळा राग विसरून तुमच्या आबासाहेबांच्या भेटीला या. आई भावानी काय करावं? आमच्या आबासाहेब आम्हाला रायगडी का यात बोलवत नाही? आबासाहेब
आपली याद आम्हाला स्वस्त बसू देत नाहीये. आम्ही शृंगारपुरात बंदिवास पत्करलेली आमची येसू, बंदिस्त रायगडावर आजारी पडलेले आमचे आबासाहेब आणि नगरच्या किल्ल्यात कोंडून पडलेल्या आमच्या राणू अक्का आणि दुर्गाबाई, आणि इथं कुणासाठी काही न करता येणारे आबासाहेबांच्या शब्दांनी जखडले गेलेले आम्ही. तोडावा त्यांचा शब्दांनी थेट रायगड गाठावा, पण आम्ही पुन्हा त्यांचं ऐकलं नाही म्हणून त्यांना बरं वाटण्यासाठी त्या रागावलेत आमच्यावर. आबासाहेब आम्हाला राज्य नको, एकदा आपल्या चरणाशी आम्हाला बसून द्या. आबासाहेब, आबासाहेब. शंभूबाळ, शंभूबाळ, येतो आम्ही. स्वराज्यात कमावलेला एक एक किल्ला जपा. काळजी घ्या, काळ टपलाय, घराचे वासे फिरतायत. पुतळा राणी, शंभूराजे, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा पूर्ण करा. शंभूराजे, आम्ही सुद्धा तुम्हा सोडून तुमच्या हाऊस साहेबांप्रमाणे आणि साईबाईप्रमाणे कायमचे दूर चालले आहोत. रामराजे, शंभूराजे, आबासाहेब, शंभू, येशू, ताराऊ, कुणीतरी आमच्या भावना आमच्या आबासाहेबांपर्यंत पोहोचवा. आबासाहेब,